नमस्कार. महिन्याचा 5वा रविवार म्हणजे काहीतरी नवीन अनुभवण्याचा किंवा गप्पा मारण्याचा वार. आज आपण खूप गप्पा मारणार आहोत. काय मग सगळेजण तयार आहात ना? मी सुदर्शना. वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. पहाटे 5चा गजर वाजत होता, परंतु माझी झोपच उघडत नव्हती. 5:30 वाजता डोळे उघडले आणि विचार केला, खरंच आज जाऊ का फिरायला? पण एका क्षण विचार आला. त्यानंतर फिरायला येणाऱ्या सर्वांचे हसरे चेहरे, चौकशी करणारे मन आठवले आणि अंगावरची पांघरून आपसुकच बाजूला झाले. पटापट तयार झाली आणि नेहमीच्या बागेमध्ये फिरायला गेली. सकाळी फिरायला येणाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त सिनियर सिटिझन्स आहेत. प्रत्येकाच्याच घरी अशी परिस्थिती आहे की दोघेच जण इथे राहत आहेत. मुलं कामानिमित्त, शिक्षणानिमित्त बाहेरच्या शहरात, बाहेरच्या देशात गेली आहेत. प्रत्येकजण आनंदाने आयुष्य जगत आहेत. आपल्या समवयस्करांशी मैत्री करून, गप्पा मारून, कधी पिकनिक साजरी करून घालवित आहेत. याही वयात त्यांनी आपले बालपण जपून ठेवले आहे, म्हणूनच ते आनंदात जगू शकत आहेत. शरीर कितीही वाढले तरी मनाचे बालपण जपणे ही एक अशी गोष्ट आहे ज्यातून तुम्ही एक निर्भेळ आनंद उपभोगू शकता आणि आरोग्यवान जीवन जगण्यास प्रवृत्त होऊ शकता. तसे विचार करायला गेले तर प्रत्येकाच्याच मनात बालपणाचा एक वेगळा कोपरा असतो. जितक्या व्यक्ती तितकेच बालपणाचे अनुभव या जगात आहेत. प्रत्येकाने आपल्या बालपणात घेतलेला निर्भेळ आनंद त्याचाच असतो. मग तो कसाही असो, काहीही असो, ते त्याचे जीवन असते. माझे बालपण म्हणाल तर शिक्षणासाठी शहरात होते, परंतु सुट्ट्यांमध्ये आम्ही आमच्या गावी जात असू. गावाकडे आमचे मातीचे घर होते आणि 40 एकर शेती होती. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा आम्ही गावाकडे जात असू तेव्हा शेत पिकांनी बहरून गेलेले असे. गेल्यानंतर एक निराळाच आनंद मनाला मिळत असे. दूर दूरपर्यंत पसरलेले हिरवेगार शेत. सकाळच्या गार वाऱ्यात जेव्हा शेतात एक फेरफटका मारायला जात असू तेव्हा दूरवर शांतता, पक्ष्यांची किलबिल, शेतात बैलजोडी वखरण करताना दिसत असे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये माझ्या आत्या माझ्या घरी येत. त्यांची मुले आणि आम्ही खूप धमाल करीत असू. पहाटेच्या प्रहरी भजन मंडळींची निघालेली प्रभात फेरी, टाळ मृदुंगाच्या साथीने गावातील प्रत्येक देवळात काकड आरती होत असे. पहाटेचा गार वारा आणि यात असलेली ही प्रभात फेरी दिवसाची मंगलमय सुरुवात होत असे. पहाटे उठून आईची आंघोळ पूजा होऊन काकड आरती सुरू असे. पाटावर कार्तिक मास काढून पूजा झाल्यानंतर मग आम्हाला हाक मारायची, अरे उठा रे, सकाळ झाली. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावाकडे गेल्यानंतर गरमीचा, उकाड्याचा त्रास सहन करावा लागे, परंतु त्यातही एक वेगळी मजा असे. सकाळी उठून आम्ही सगळेजण नदीवर आंघोळ करायला जात असू. कंबरभर पाण्यात डुंबून मस्ती करून कपडे धुवून तयार झाल्यावर आईने दिलेला कच्चा चिवडा नदीकाठी बसून खाताना एक वेगळीच गंमत मिळत असे. जर उन्हाळ्यात अधिक महिना आला तर गावातल्या सगळ्या बायका दुपारी जमत आणि अधिकाची पोथी वाचली जात असे. महिनाभर असे झाल्यानंतर मग नदीवर दिवे सोडायला जात असू. ज्यांचा दिवा दूरपर्यंत गेला ते शुभ मानले जाईल. नदीच्या पाण्यावर तरंगणारे दिवे खूपच सुंदर दिसत असे. गरमीमुळे रात्री खाटा टाकून बाहेर अंगणात झोपण्याची पद्धत होती. त्यावेळेला गावात सगळीकडे अंधार असल्यामुळे आकाशातल्या चांदण्यांमुळे गाव उजळून निघत असे. त्यात पौर्णिमा जवळ आली असेल तर मजा काही औरच होती. रात्रीच्या गप्पा रंगत आणि मग सगळे झोपी जात. पहाटे वाऱ्याने जेव्हा जाग येईल त्यावेळेला असं लक्षात येईल की अरे, आकाशात उल्कापात होतो आहे. दिवस कुठलेही असो, ते आनंदात घालवले की त्याची आठवण आयुष्यभरासाठी राहते आणि हीच आठवण मनुष्य व आयुष्यभर जपून पुढे जात असतो. काळाप्रमाणे दिवस बदलत असतात, परंतु बालपण मात्र सर्वांचं सारखंच असतं. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना जपतात आणि त्यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतात.
पण बरेचदा यातून काही साध्य होतंच असं नाही. मुलगा शाळेतून आल्यानंतर आईला असं वाटतं आपल्या मुलाला छान अभ्यास आला पाहिजे, म्हणून शिकवणी वर्गाला पाठवल्या जातात. तो मुलगा कसा तरी बळेबळे काहीतरी खातो आणि परत दप्तराचं ओझं पाठीवर लटकवून शिकवणी वर्गाला जातो. शिकवणी वर्गातही तेच शिकवण, पाठांतर, त्यानंतर विविध क्लासेस, कधी खेळाचे, कधी संगीताचे, तर कधी वाद्याचे. मुलं यांच्यामध्ये पूर्ण दिवसभरासाठी अडकून जातात. त्यांना त्यांचा मोकळेपणा मिळत नाही असं मला वाटतं. कारण आजकाल खूप सरसकट बघायला मिळतं. मला असं वाटतं की किमान 7वी-8वी पर्यंत मुलांना मुक्त असू द्यावं. त्यांना त्यांचे खेळ, त्यांचे मित्र जमवणं, त्यांच्या मित्रांसाठी आपल्या घरात जागा करून देणं हे खूप आवश्यक आहे. बालपणात झालेले मित्र आयुष्यभरासाठी असतात. पण आपण आपला वेळ मुलांसाठी द्यायला हवा. लहानपणी बरेचदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरात कॅरम बोर्ड, पत्त्यांचे डाव, कधी बुद्धिबळाचे पट हे होत असत. परंतु आज आई आणि वडील दोघेही नोकरी करीत असल्यामुळे आपल्या मुलांसाठी त्यांना कितीसा वेळ मिळतो हा प्रश्न आहे. परंतु हे जरी सत्य असलं तरी त्यांनी त्यांच्या मुलांसाठी नित्य वेळ काढायलाच पाहिजे. कारण त्यांचं गेलेलं बालपण पुन्हा येणार नाही आणि आपण त्यांच्यासोबत उपभोगलेले हे दिवस आपल्या मनात आपण जपून ठेवू शकतो. एकदा मुले मोठी झाली की ते त्यांच्या जगात रमणार, मग आपण आपलं जीवन मात्र रिकामच होणार. त्यासाठी वेळ काढायलाच हवा. ते कुठल्या मुलांसोबत खेळतात, त्यांच्या शिक्षिका कोण आहेत, ते काय अभ्यास करतात. आपण जर आपल्या मुलांना जवळ घेऊन बसलो, त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांच्याशी गप्पा मारल्या तर मुलंसुद्धा मनमोकळेपणाने सांगतात. त्यामुळे बरेचदा अशी बारीक सारीक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. मुलांची संगत चांगली आहे का, त्यांच्या शिक्षिका त्यांना नीट शिकवतात का, किंवा आपल्या मुलावर कोणाचं दडपण तर नाही ना, या सगळ्या गोष्टी गप्पांमधून आणि प्रेमाने विचारता येतात. आजकालच्या धकाधकीच्या काळात समाज माध्यमांनी सगळ्यांची पकड घेतली आहे. त्यामुळे मुलं लहान वयातच बऱ्याचशा गोष्टी बघतात आणि शिकतात. त्यांना समजावून सांगण्याची खूप गरज आहे की काय बरोबर आणि काय चूक. आपल्या मुलांचा कोणी गैरफायदा तर घेत नाही ना, यावर पालकांचं लक्ष राहू शकतं. आपण जरी स्वतः सज्जनतेने आयुष्य जगत असलो, आपल्या घरातलं वातावरण जरी चांगलं असले तरी बाहेर काय घडत आहे हे आपल्याला माहीत नसतं. बरेचदा दुसऱ्या शहरात जाणाऱ्या मुलामुलींमध्ये बऱ्याच अनैतिक घटना घडत असतात. बरेचदा ते त्याला बळी पडतात. जेव्हा काही सावरता येत नाही त्यावेळेला आयुष्यात टोकाची भूमिका घेतली जाते, किंवा मनाला पटेल असं काही घडलं नाही तर चुकीच्या गोष्टींचा वापर करणे, चुकीच्या मार्गाने जाणे, या गोष्टीही घडू शकतात. यावर एक सुंदर उपाय आहे. आपल्या मुलांचे पालक आणि मित्र दोन्हीही बना. योग्य वेळेस आईचा सल्ला द्या, योग्य वेळेस मित्र बनून त्यांचे मन जपा. यातच आयुष्याचे खरे सार आहे. दिवसेंदिवस घराघरात श्रीमंती वाढत असल्यामुळे मुलांच्या हातात अगदी कोवळ्या वयात मोठमोठ्या गोष्टी येतात. त्यातून त्यांच्या सवयी बिघडतात. जसे की मोटरसायकल देणे, महागाचा मोबाईल देणे, यावर अटकाव असायला हवा. जे योग्य आहे तेवढेच मिळेल, जरी एकुलता एक मुलगा असला तरीही. कारण मोटरसायकल कंट्रोल करू शकला नाही आणि गाडीचा अपघात झाला तर आपल्या लाडक्या मुलाच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. आई वडील पुन्हा बिना अपत्याचे जीवन जगतात. अशा दुःखद घटना सर्रास घडताना दिसतात. याची जाणीव आपणच ठेवायला हवी. परीक्षेत कमी मार्क्स मिळाले किंवा नापास झाला तर जीवन संपवणे त्यांना अगदी सोपे वाटते. हे घडायला नको आहे. त्यामुळे लहानपणापासूनच चांगल्या सवयी बरोबरच काहीतरी क्रिएटिव्ह करायला शिकवले पाहिजे. जसे की घरात छोट्या छोट्या गोष्टींची रिपेअरिंग करणे, बाजारात जाऊन काही वस्तू आणणे, बँकेत त्यांचे स्वतःचे खाते उघडून बँकेत पाठवून दर महिन्यात पैसे जमा करायला शिकवणे, आपल्या जवळच्या नातेवाईकांना एक छोटंसं प्रेमाचं पत्र लिहायला शिकवणे, किंवा त्यांच्यासाठी वाढदिवसानिमित्त ग्रीटिंग्स बनवून त्यांना पाठवण्याची सवय लावणे. यातून समाजामध्ये एकत्रीकरणही घडू शकते आणि मुलांचं जीवन उजळून निघू शकते.
या देशाचे अत्यंत सभ्य नागरिक आहोत. परंतु बरेचदा सार्वजनिक जागेचा संबंध आला तर असे दिसून येते की सज्जन लोकही रस्त्यावर कचरा टाकतात किंवा रिकाम्या बॉटल चालत्या कारमधून फेकून देतात. या घटना आपल्या नित्याच्याच आहेत. हे किती घातक आणि वाईट आहे याची जाणीव लहानपणापासून जर आपण निर्माण केली तर आपल्या देशासारखा सुंदर देश नाही आणि आपल्यासारखे भाग्यवान दुसरे कोणीच नाही. हे फक्त तेव्हाच घडू शकते जेव्हा आई वडील आपल्या मुलांसोबत त्यांचे बालपण जगतील, त्यांचे मित्र बनतील आणि पालकही. बालपण ही एक सुंदर संकल्पना आहे. ज्यांनी ती जीवनात आत्मसात केली त्यांनी जगण्याची कला शिकलीच म्हणून समजा. त्यांना कुठेही वेगळे जाण्याची गरजच पडत नाही. काय मग बालपण जिवंत ठेवायचं ना, मजा मस्ती करायची ना, तर मग तयारीला लागा. आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया